परिस्थितीमध्ये जो सर्वोत्तम खेळ करतो ना तो आपल्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू असतो. नक्कीच संजय पाटील बाद झालेले आहेत आणि संजय पाटील पारगाव म्हटलं की क्रिकेटची पुन्हा एकदा खाण आणि अशा या गावातून बिलॉंग करणारे संजय पाटील बाद झाल्यानंतर न्हाव्याचे दर्शन भोईर मैदानात चाललेले आहेत. आपण म्हणत होतो 40+, परंतु यांच्या बॉडीकडे बघता फिटनेस बघा ना, त्यांचा किती फिटनेस आहे. असा हा म्हणजे व्यायामाने धष्टपुष्ट बनलेले, डाएट व्यवस्थित फॉलो करून आपली बॉडी तयार केलेली दर्शन भोईर मैदानात उतरलेले आहेत. त्यांच्या बॅटच्या जर स्वीट एरियामध्ये जर का चेंडू आला तर राहील मैदानात, नाही राहणार, जाईल बाहेर. हा किरणनं बॅकफुटवर जाऊन पंच केला. व्हॉट अ स्ट्रोक, काय देखणा कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय किरणच्या बॅटमधून. हा चौकार आला. डीपेक्षा कव्हर रिझर्व्ह मध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. खरं तर 38 सर्कलला भेदण्याचं चॅलेंज होतं आणि हे चॅलेंज मात्र स्वीकारलंय. आउटसाइड द ऑफ स्टंप हात खुले करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना मात्र चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. कॉन्फिडन्स लेवल जिथे मागील सामन्याची इनिंग सोडली होती ना तिथूनच मात्र आपल्या डावाची सुरुवात. यावेळेला पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र अवाक्याच्या बाहेर येतोय आणखीन एक विकेट. षटकार आणि का अफलातून षटकार मारला बघा, कॉन्फिडन्सचा षटकार होता. पहिला या अगोदरचा फटका मारला कव्हर मध्ये, हा मारला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. चौफेर टोलेबाजीला सुरुवात केली. त्यानं ओळखलं की पहिल्याच षटकामध्ये आपल्याला हाणामारी करावी लागणार आहे. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, 2च खेळाडू बाहेर आहेत, त्याचा फायदा उठवत आहेत. नक्कीच या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला सुरुवात दमदार मिळणं गरजेचं आहे आणि सुरुवात दमदार मिळण्यासाठी तुमचा खेळ तितका बहारदार मैदानावरती असणं गरजेचं आहे. आपण मागील इनिंगमध्ये ज्या ठिकाणी इनिंग सोडली होती ना तिथूनच सुरुवात करत असताना तोच आत्मविश्वास, तोच कॉन्फिडन्स लेवल या इनिंगमध्ये देखील पाहायला मिळतोय. हा चेंडू हाही बिरकावलाय स्टेजच्या दिशेनं लांब 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 आणि हाही जातोय षटकार. क्या बात आहे. आज किरण पाटील हवे झालेले आहेत. इरादा केलाय पक्का वाटतंय आणि त्याने धक्का दिलेला आहे तो रघु परदेशीना. म्हणजे जो स्ट्रॉंग पॉइंट आहे ना त्यालाच वीक बनवून ठेवलेलं आहे, त्याच्यावरच हल्ला चढवलाय. नक्कीच असं म्हणतो ना की जर तुम्हाला आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर प्रतिस्पर्धी गोट्यातील सर्वाधिक जो स्ट्रॉंग असेल ना त्याच्यावरती हल्ला बोल करा. अगदी एक विश्वचषकाचा सामना आठवतो जिथे श्रीलंकेविरुद्ध 300+ धावा भारतीय संघाला करायचे होते आणि त्यावेळेला लतीफ मलिंगावरती अक्षरशः मी म्हणेन त्याच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये पहिल्यांदा असं घडलं की 8 षटकामध्ये 80+ धावा त्याला कुठल्या. आणि त्यावेळेला आपल्या इंटरव्ह्यूमध्ये विराट कोहलीनं देखील सांगितलं एकूण धावा धावफलकावरती आहेत 16 धावा. 16 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागं 13 धावांची सरासरी राखायची होती. 13×5 65, परंतु त्या धावा वसूल तर केल्याच, त्याच्यापेक्षा जास्त धावा वसूल केलेल्या आहेत. आणि अजूनही मला असं वाटतं 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. म्हणजे ही जी सुरुवातीपासूनची जी आक्रमकता आहे ती आक्रमकता किती आपल्या डोक्यामध्ये ठेवून मैदानात उतरले होते किरण पाटील हे आपल्याला स्पष्ट होत आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जास्त वेळ न दवडता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सामन्यामध्ये आपली पकड निर्माण करायची. कारण जर तुम्ही आघाडीच्या गोलंदाजावरती हल्लाबोल केलात आणि अगदी तेच विराट कोहलीनं देखील सांगितलं की हा आघाडीचा गोलंदाज होता आणि त्या गोलंदाजावरती हल्ला करायचा हे मी माझं माइंड सेट केलं होतं जेणेकरून बाकीचे जे गोलंदाज आहेत हे आपसूक दबावाखाली येतील. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, हा चेंडू तटवलाय. सर्कल ब्रँडेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातो हा चेंडू सरळ पॉइंटच्या वरून 4 धावांसाठी. क्या बात आहे. किरण पाटील चौफेर टोलेबाजी करतोय. सेनापतीवरच हल्ला चढवलाय. म्हणजे हत्तीवर बसलेला सेनापती खाली पाडण्याचा प्रयत्न करतोय तो किरण पाटील, यशस्वी होतोय. त्यानं ओळखलंय की क्षेत्ररक्षक कुठे कुठे सजवलेला आणि काय देखणा फटका मारला बघा. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून त्यानं चेंडू सरळ तटवला. तो पॉइंट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. दोन्ही सेनापती, दोन्ही कॅप्टन वर्सेस कॅप्टन खरं तरी लढत इथे बघायला मिळते. किरण पाटील वर्सेस रघु परदेशी. सर ओव्हर झाली ना बरोबर? डॉट बॉल आलाय. हा ओके. अशा रीतीने एका षटकामध्ये धावा आलेल्या आहेत ते 20. म्हणजे दुसऱ्या षटकातील पण काही कोटा पूर्ण केलेला आहे. आपले कॅमेरामन समालोचकांकडे त्यांनी कॅमेरा लावलेला आहे तर नक्कीच त्यांचं पण आपण मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. कारण ही जी 24 लाईव्हची ही सगळी मंडळी आहे
ही 24 लाईव्ह सगळ्या मंडळींनी अथक मेहनत घेतलेली आणि 3 लाख सबस्क्रायबर आपल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये कंप्लीट केलेले आहेत. त्यांना मनापासून आपण त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करूया आणि वळूया मॅचकडे. नक्कीच सर, एक बिग अचिव्हमेंट आहे. आणि मगाशी देखील अगदी सकाळच्या सत्रामध्ये देखील मी म्हटलं की प्रक्षेपण वाहिनी, कारण यूट्यूब चॅनल वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट्सनं मात्र अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आज रायगडमधल्या टॉपमोस्टच्या ज्या स्पर्धा आहेत ना त्या कव्हर करण्याच्या माध्यमातून त्यांनी आपली जी क्वालिटी आहे आणि ह्या दर्जा जो आहे ना तो मात्र अतिशय उंच ठेवलेला आहे. यावेळेला मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जो हल्लाबोल करायचा होता पहिल्या षटकामध्ये तो हल्लाबोल केला गेलाय आणि त्यानंतर मात्र त्याला कुठेतरी मी म्हणेन चांगली साथ मिळते, कारण सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. नाही, खरं तर पहिल्या षटकामध्ये जास्त धावा गेलेल्या आहेत. अशा वेळेला एअरटाईट क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. जर का चांगलं क्षेत्ररक्षण झालं, या षटकात कमी धावा आल्या ना तर पुन्हा कमबॅक करू शकते ही टीम. उसरली टीम पुन्हा कमबॅक करू शकते. परंतु बघूया आता येणाऱ्या काय चेंडूंमध्ये काय होणार. लाईव्ह जे प्रेक्षक आहेत साधारण 500 जण या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. हा चेंडू, हा यॉर्कर चेंडू होता, खणून काढलाय. 1 धाव या चेंडूवर मिळते. एका सिंगलनं दर्शन भोईर पोहोचतात 3 वर. किरण पाटील 2 षटकार 2 चौकार 20 वर आणि एकूण धावसंख्या 23. नक्कीच 23 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मी म्हणेन सावध पावित्र्य या दोनही खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. परंतु किरण यांचा जर विचार केला तर किरण यांना फार काळ रोखणं कठीण आहे. त्यांची जी मूळतः आक्रमक शैलीची जी फलंदाजी आहे, आणि असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की डावखुऱ्या हाताचे फलंदाज हे मूळतः आक्रमक शैलीचे, थोडेसे ॲग्रेशन असणारे आणि त्यांच्या फटक्यांमध्ये ना एक वेगळं सौंदर्य असतं. कारण ज्यावेळेला डावखुऱ्या हाताचे फलंदाज मैदानावरती खेळ करतात ना त्यावेळेला क्रिकेटमधलं ते सर्वाधिक सुंदर आणि विहंगम दृश्य असतं. नक्कीच सुंदर अशी फलंदाजी आज त्याला त्यांची बघायला मिळालेली आहे. आक्रमकता आल्यापासूनच त्यांना ठेवलेली आहे की चौकारानं आपल्या इनिंगची त्यांनी सुरुवात केली आहे. फुल टॉस नाही बरोबर बसला. गोलंदाज हुशार आहेत संजय भगत. त्यांनी ओळखलं की हा फलंदाज, तुम्ही म्हणालात तसे ऑन साईडला हे फलंदाज नेहमी स्ट्रॉंग असतात, ऑन साईडला फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असतात. याला ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर त्यांनी लाईन आणि लेन ठेवली आणि थोडा लो ठेवला चेंडू. जो फुलटॉस होता तो लो फुलटॉस चेंडू होता, त्यामुळे या चेंडूवर एकही धाव मिळालेली नाहीये. संजय भगत यांचं कौतुक करायला पाहिजे. या 3 चेंडूमध्ये तरी त्यांनी कमबॅक केलंय. उसरली संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांची आता त्यांना आनंद वाटत असेल ते संजय भगत यांच्या गोलंदाजीचा. हो हो, वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी केलेली. गोळीसारखा चेंडू आला सर. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं, जर आपल्याकडे स्पीडोमीटर असताना तर आय थिंक ही या आजच्या दिवसातील तर फास्टेस्ट डिलिव्हरी होतीच, पण आय थिंक या 5ही दिवसांमधली सर्वात फास्टेस्ट डिलिव्हरी असते. आणि अचानक टाकली बघा. अगोदरचा स्पीड साधारण 90-100चा होता, परंतु आताच्या चेंडूवर त्यांना 130-140 वर डायरेक्ट स्पीड नेऊन ठेवलाय. अगदी सरप्राइझिंग एलिमेंट होता. परंतु इथे मात्र प्रत्युत्तर येणं अपेक्षित आहे आणि ते प्रत्युत्तर मात्र आलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. षटकार. किरण पाटील छा गए आज. किरण पाटीलनं आज मैदान ताब्यात घेतलंय की काय असं वाटतंय. काय फटका मारला बघा. चेंडू वाईट नव्हता, चेंडू चांगला होता, परंतु त्या चांगल्या चेंडूला पण त्यानं लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी त्याने धाडलं. मस्त षटकार ठोकला. आपले इरादे स्पष्ट केले. कॉन्फिडंट झळकतोय त्याच्या चेहऱ्यावर. एक आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर झळकतोय तो किरण पाटीलच्या. नक्कीच कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. संपूर्णपणे या धावांचा पाठलाग करण्याची जबाबदारी त्यांना आपल्या खांद्यांवरती लिहिलंय, आतापर्यंत पेलवली आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. धावफलकावर याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता. बॅटीचा बॉटम एज घेऊन आय थिंक पंचांची कोणती या ठिकाणी इशारा नाहीये, म्हणजे बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू आहे. धावफलकावरती 30 धावा. बेलवलीचे आमचे पाहुणे दीपक पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. भरपूर पाहुणे या स्पर्धेला आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेत. त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. किरण पाटील हावी झालेला आहे. 3 षटकार त्यानं ठोकलेत, 2 चौकार ठोकलेत. खेळतोय एकूण 27 या धावसंख्येवर. तर दर्शन भोईर जो 2च चेंडूचा त्यानं सामना केला आणि आपण म्हणत होतो की त्याच्यामध्ये त्याच्या बाहू बलदंड आहेत. अगदी म्हणजे भीमासारखा त्याची शरीरयष्टी असलेला हा खेळाडू आहे. मात्र अजूनही त्यानं रौद्ररूप धारण नाही केलं. सिंगल डबलनी किरण पाटीलला त्यानं आत्तापर्यंत तरी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं या अगोदर राजेश गायकरला
स्ट्रॅटर्जी वापरलेली रुपेश म्हात्रेनं आणि जगदीश परदेशीनं, तशी स्ट्रॅटर्जी आता या सत्रामध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. आपण स्क्रीनवर बघू शकतो आमचे संदीप पाटील साहेब, त्यानंतर रविदादा, प्रीतम आणि आमचे दीपक पवार साहेब हे सगळे या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी आपण चर्चा करत होतो 2 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा धावफलकावरती आल्या. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय रुपेश म्हात्रे. तिसरा गोलंदाज वापरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. एक चांगला निर्णय आहे, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर किरण जे आशेचं किरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, आणि आता जर पाहिलं ना तर सूर्याची किरण ही सर्वाधिक प्रखर आपल्याला मैदानावर जाणवत आहेत. हा नक्कीच, डिसेंबर महिना आहे. ओहो, लोअर स्लो डिलिव्हरी, म्हणजे आवळा देऊन भोपळा काढला अशी परिस्थिती. टप्पा पडल्यानंतर वळवला पण चेंडू बघा, कळलाच नाही अगदी. म्हणजे किरण पाटील जो कसलेला फलंदाज आहे, नांगर रोवून बसलेला, त्याला हा चेंडू डॉट काढलाय. म्हणजे मस्त कामगिरी रुपेश म्हात्रेची. बॅटची कडा घेऊन चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. आज किरण पाटीलचं पण नशीब आहे का बलत्तर? नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन की ही सर्वाधिक मोठी विकेट होती, आणि ती विकेट मात्र इथे गमावली गेली आहे. आपण चर्चा करत होतो रघु परदेशीची. असं म्हणतो ना की आपण परीक्षेला जाण्या अगोदर अतिशय तयारीनिशी जातो, आणि म्हणतात की रघु परदेशीचा अभ्यास केला आणि अगदी गोलंदाजी रुपेश म्हात्रेची आपल्याला कठीण गेली, असं झालंय. हा नक्कीच, म्हणजे अभ्यास एका धड्याचा केला आणि दुसऱ्या धड्याचेच प्रश्न पत्रिकेत आले, पेपरला आले. परीक्षेला पूर्वी मजा यायची, आपल्याला पण काय येत नसलं की दुसऱ्याकडे बघायचं, त्याला पण काय नाही आलं की आपल्याला आनंद व्हायचा तशी. आणि हा चेंडू, या चेंडूवर सिंगल रन मिळते. आमचे प्रीतम पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. नक्कीच सर, या ठिकाणी 2 धावेच्या बरोबरीनं धावफलक मात्र कुठेतरी पुढे सरसावतो. एक जमेची बाजू आहे की कोणत्याही प्रकारे निर्धाव चेंडू येऊ देत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवर किमान 1 धाव धावफलकावरती आली पाहिजे. हे सेन्सेबल क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये या दोनही खेळाडूंचं आहे. म्हणजे मोठे फटके जरी आले नसले तरी सिंगल डबलनं कंटिन्युअसली धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत. म्हणजे धो पाऊस नाही आला तरी, रिमझिम सरी जरी बरसल्या ना तरी त्या सुखावून जातात. हे त्यांना माहिती आहे. थेंबे थेंबे तळे साचे, हा मंत्र त्यांना माहिती आहे. नक्कीच. हो, क्लीन बोल्ड व्हॉट अ मस्त गोलंदाजी आपल्याला, एक्सलंट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ती गोलंदाज रुपेश म्हात्रेची. या चेंडूवर रुपेशनं स्पीड वाढवला, खूप वेगवान असा चेंडू टाकला. आणि परफेक्ट यॉर्कर कशाला म्हणतात तर हा बघा, आता तुम्हाला दिसेल. परफेक्ट यॉर्कर आहे ना सर, परफेक्ट यॉर्कर. आणि मधली दांडी गोल केली, मधली एसटी वाकवली, ती फलंदाज दर्शन भोईरची. बँग ऑन टार्गेट ज्याला गोलंदाजी म्हटलं जातं ना, की अगदी जो टार्गेट होता मधल्या एसटीला टार्गेट केलं गेलं. आणि त्यानंतर मात्र कमालीचा यॉर्कलेनचा चेंडू, स्लोवर ऑन पद्धतीचे चेंडू, हे व्हेरिएशन ज्या गोलंदाजाकडे असताना तो गोलंदाज नेहमीच हवी होताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. नाही, मिश्रित गोलंदाजीच पाहिजे. फक्त स्पीड आला म्हणून गोलंदाजी, एखादा गोलंदाज सक्सेस होईल असं नाही. नाहीतर शोएब अख्तर अजून सक्सेस झाले असते. टप्पा महत्वाचा आहे, जसं अनिल कुंबळेंनी आपल्या सिद्ध केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे की टप्प्यावर नियंत्रण जर असेल आपलं तर टर्न भलेही कमी असू द्या, स्पीड भलेही कमी असू द्या, परंतु तुम्हाला विकेट्स मिळतील. आणि या विकेट्स घेण्यामध्ये रुपेश म्हात्रेला यश आलेलं आहे. रुपेश म्हात्रेचं कौतुक करायला पाहिजे. 4 चेंडू त्यानं टाकलेत निर्णायक क्षणी. 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. फलंदाज बदलले नाहीत, गोलंदाज बदलला, पण गोलंदाजांनी आपली किमया या मैदानावर सिद्ध केलेली आहे. रघु परदेशीचे कानमंत्र त्यानं घेतले असतील. कदाचित रघु परदेशीचं पहिलं षटक जे पॉवर प्लेचं होतं, त्यामुळे किरण पाटील बेधडक फटकेबाजी करत होता. म्हणजे निडर जी फलंदाजी आपण म्हणतो ती निडर फलंदाजी करत होता. परंतु आता थोडंसं रिस्ट्रिक्शन आलंय, कारण क्षेत्ररक्षण पांगवण्यात आलंय. सीमारेषेला चिटकून 5 खेळाडू तैनात करण्यात आलेले आहेत. अशा वेळेला रुपेश म्हात्रेची गोलंदाजी फार उपयुक्त अशी गोलंदाजी ठरते. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर रघु परदेशीचं 1 षटक अजूनही निर्णायक साबित ठरू शकतं. यावेळेला उजव्या एसटी बाहेरचा चेंडू होता आणि पेक्षा कव्हर रिझन मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफ वरून ऑलमोस्ट वाईड
वाईडिस्ट लॉंग ऑफ रिझनमध्ये रक्षण करत होते. सिंगल मात्र धावफलकावरती आले. धावांचा जो ओघ आहे, धावांचा जो धावगतीचा जो आलेख आहे ना, तो आता दिशा बदलतोय. खालच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ही कुठेतरी मी म्हणे जमेची बाजू असणार आहे. कारण जितका फास्ट तुम्हाला हा क्रिकेट पुढे घेऊन जाता येईल ना, जितक्या लवकर तुम्हाला षटकं संपवता येतील ना, कारण आता येणाऱ्या गोलंदाजाने केवळ 6 चेंडू फेकणं, कारण विकेट्स मिळवून किंवा मोठे फटके रोखून तुम्हाला जमणार नाहीये. तर इथे तुम्हाला षटकं ही लवकरात लवकर मैदानावरती संपवावे लागतील, जेणेकरून त्याचा जो रिक्वायर्ड रन रेटचा जो दबाव आहे ना, तो फलंदाजी करणाऱ्या संघावरती येईल. नक्कीच. हो, किरण पाटील थांबणारे नाहीयेत. किरण पाटीलने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. मिड विकेट मध्ये उत्तुंग असा हा षटकार ठोकतायत ते किरण पाटील. आज किरण पाटीलची जी ट्रेन आहे ना, ती ट्रेन नाही थांबणार. नाही म्हणजे कोणताही सिग्नल, रेड सिग्नल जरी लागला ना तरी थांबणार नाहीये, अशी परिस्थिती आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. नक्कीच. असं म्हटलं की जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो फलंदाज किरण आहे आणि तोच आशेचा किरण आहे, कारण संघाचा तो संघनायक आहे आणि कॅप्टन 40 लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि 25 धावांची गरज. 12-25 मैदानामध्ये ड्रिंक आपली फॅसिनो गेलेली आहे. पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024 आपण पाहताय. शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोल्ही चिंचपाडा विरुद्ध वेद 11 गावदेवी उसरली असा हा सामना आपण इथे पाहतोय. 12 चेंडूमध्ये 25 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी आस्किंग रन रेट जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो 12.5चा रन रेट राहिलेला. आपल्याला स्कोरर पण चांगले शांतारामजी जाधव लाभलेले आहेत, कारण समालोचकांचं जे निम्म काम आहे ना ते स्कोररवर असतं. आणि आपल्यावर स्क्रीनवर पण आपल्याला जी स्कोरिंग करतायत आपल्या 24 लाईव्हचे, त्यांचंही आपण धन्यवाद व्यक्त करूया. आजचे हे 4 संघ इक्कू उद्याचे म्हणजे मला असं वाटतंय 18 डिसेंबर 6वा दिवस उद्या असणार आहे. इक्कू सोळंकी मास्टर माइंडेड ज्याला म्हटलं जातं, हरिओम माऊली प्रसाद सुकापूर वर्सेस जयेंद्र कडू कॅप्टन असलेली जरीमरी नागाव उरण आणि नितीन कोळी कॅप्टन असलेले सिद्धी बैकर अँड विहान खाडेकर 11 पळसपे वलप वर्सेस अजय कोळी कॅप्टन असलेली टीम हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी. असे हे 4 संघ उद्या आपल्याला मैदानावर खेळताना आपण पाहणार आहोत. इक्कू सोळंकीनं आपण बघितलं रायगड प्रीमियर लीग मध्ये निवृत्ती आपल्या या रायगड प्रीमियर लीग मधून घेतली आहे आणि किती तो जो क्षण होता तो भावुक क्षण होता. आपल्या भावना त्यानं तिथे सगळ्या व्यक्त केलेल्या. ती क्लिप पण खूप व्हायरल झालेली आहे आणि सगळेजण इक्कूला सगळ्यांनी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या. त्यानं सांगितलं की मी 40+ क्रिकेट खेळेन आणि रायगड प्रीमियर लीग मी आता यापुढे खेळणार नाहीये. म्हणजे तरुण रक्ताला, तरुण खेळाडूंना वाव या खेळाडूंकडून दिला जातोय. ही एक आपल्या रायगड टेनिस क्रिकेटसाठी एक चांगली गोष्ट आहे. नक्कीच. अगदी या अगोदरच्या आपल्या सिनियर खेळाडूंचा जर आपण, कारण सिनियर खेळाडू ज्यावेळेला खेळापासून निवृत्त होतात ना त्यावेळेला युवा खेळाडूंना संधी मिळते, ते एक प्लॅटफॉर्म मिळतं आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे ना ते नेहमीच संघाबरोबर असतं. अगदी तोच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला, कारण युवा खेळाडूंना देखील ती संधी मिळणं, त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठीची जी संधी आहे ना ती संधी मिळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अजून एक खेळाडूंना रायगड प्रीमियर लीगमध्ये निवृत्ती घेतलेली आहे टेनिस क्रिकेटमधून. ते ऋषी नाईक आपले, त्यांनी ऋषी नाईक जे वहाळचे आहेत फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनी निवृत्ती घेतलेली आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करूया. आल्या आल्या प्रहार केलाय, खडे 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 कॉन्फिडंटचा स्ट्रोक मारलाय तर रोशन पाटीलनं. काय कॉन्फिडंट होता बघा रोशन पाटीलच्या. आणि किरण पाटील त्याची हौसला अफजाई करतायत, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देतायत. काय फटका मारला, अगदी उभ्या उभ्या एकच पाऊल फक्त पुढे टाकलं आणि सरळ चेंडू गेला सीमारेषे पलीकडे लॉंगॉनला चौकार. नक्कीच सर, या ठिकाणी असं म्हणतात ना की जब मन बला लिया हो ऊंची उडान का. षटकार, सॉरी माफ करा, षटकार. तर नेहमीच आपण म्हणतो ना की जब मन बना लिया है ऊंची उडान का तो देखना फिजूल है कद आसमान का. क्या बात है, क्या बात है. ओ हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं जातो. एक सिंगल रन मिळतेय, 22ची 1 रन मिळते. कर्तृत्वाचा जर आपण ध्यास घेतला ना की कर्तृत्वाचा व्यास वाढतो, तसा हा कर्तृत्वाचा व्यास वाढवला या फलंदाजानं. कॉन्फिडन्सचा फटका मारला. किरण पाटीलला
एक सपोर्ट मला असं वाटतं मिळतोय का? नक्कीच नक्कीच या ठिकाणी एका बाजूनं, कारण केवळ एका खेळाडूवरती विसंबून तुम्हाला राहणार नाहीये, कारण त्याच वेळेला जर तो विकेट जर गमावला गेला तर मात्र विजयाचा मार्ग हा खडतर वढू शकतो. त्यामुळेच किरण यांच्यावरचं जे सायकोलॉजिकल प्रेशर आहे ना ते कुठेतरी रिलीज करणारा तो षटकार होता. आणि त्या षटकारानं कॉन्फिडन्स लेवल, आता मी म्हणेन एखादा मोबाईल आपण वापरतो आणि त्याला चार्ज करण्याची गरज लागते ना, तसा तो चार्जिंग देणारा तो षटकार होता. त्यामुळे किरण यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो आता मात्र आणखीनच बळावलेला असेल, आत्मविश्वास आणखीन बळावलेला असेल आणि कदाचित येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतं. इथे स्विंग अँड मिस पद्धतीचा फटका, खरं तर गरज होती का? सिंगल उपलब्ध आहे. अगदी 38 सर्कलचा जर आपण विचार केला तर यष्ट्यांच्या मागे 3 क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर्समध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक आहे, ऑन साईडला कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाऊ शकतं. एखादा सेन्सेबल फटका किंवा सेन्सेबल क्रिकेट हलक्या हाताने जर खेळला गेला तर मात्र क्षेत्ररक्षक येऊपर्यंत 1 किंवा एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जाऊ शकतं. परंतु असे डॉट बॉल जर आले तर मात्र थोडासा धोकादायक जरूर ठरू शकतो. परंतु हा खेळाडू थांबणं या खेळाडूला मंजूर नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग. बसलेले डीजेवर ऑपरेटिंग करण्यासाठी मात्र आता ओरिजिनल ऑपरेटर आपल्या इथे आलेले आहेत. नक्कीच 13 चेंडूंमध्ये 40 धावा, अर्धशतकाच्या अगदी उंबरट्यावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि अर्धशतक झळकावत आपल्या संघाचा विजय साकारणार का? परंतु इथे अजूनही 6 शेवटचे चेंडू शिल्लक ज्या वेळेला राहतील ना त्यावेळेला सामन्याची दिशा आणि दशा नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सत्यवान बुवा देखील म्हणतात, आपण त्यांचा देखील उल्लेख करूया. आणि अगदी भजन क्षेत्रामध्ये देखील त्यांचं खूप मोठं नावलौकिक आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सामन्याकडे बोलूयात. एकूण धावसंख्या धावफलकावरती 54 धावा, अजूनही येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. हे जो फरक आहे तो फरक मला असं वाटतं एक चौकाराचाच आहे. एक चौकार लगावला गेला तर ती गॅप पण भरून निघेल, परंतु तो आत्ता मारायचा की नंतर मारायचा हे फलंदाज ठरवणार आहेत. या अगोदर संजय भगतनं सुंदर गोलंदाजी केली होती जेव्हा दुसरं षटक टाकलेलं आपल्या कोट्यातलं पहिलं 10 धावा दिलेला. मात्र या षटकामध्ये 2 षटकारांचा त्यांना मार खावा लागलेला आणि 14 धावा त्यांनी 5 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. या चेंडूवर काय होईल? फुलटॉस चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफ मध्ये. एकच सिंगल या चेंडूवर मिळते. या सिंगलनं समीकरण बघा, 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 10 धावांची गरज आहे. नक्कीच 6 चेंडू आणि 10 धावा. खरं पाहता दुपारच्या सत्रामध्ये ही धावसंख्या फार मोठी मानली जाणार नाहीये, कारण प्रतिषटक 10ची सरासरी ज्यावेळेला तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये असतं. मी म्हणेन पहिल्या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर विजयाचा मार्ग सुखकर असेल. परंतु जर का पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर पडले तर मात्र शेवटच्या 3 चेंडूमध्ये कुठेतरी सामन्याची जी दिशा आणि दशा आहे ना ती थोडीशी बिघडलेली आपल्याला मैदानावर पाहाय. परंतु एक वेलसेट बॅट्समन जो 40+ धावांवरती धावफलकावर आपल्या खात्यामध्ये जमा करतोय त्या खेळाडूसाठी 6 चेंडू आणि 10 धावा हे फार मोठं लक्षण असणार आहे. जमेची बाजू पण आहे ना, फक्त 2च विकेट गेलेल्या आहेत, अजूनही 8 विकेट हातामध्ये आहेत. तर अशा वेळेला 6-10चं टार्गेट हे नेहमी जर कागदोपत्री आपण बघितलं तर ते फलंदाजांच्याच बाजूने जातं. परंतु क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा हेही बघितलेलं आहे की 6 चेंडूमध्ये 4-4 धावा पण झालेल्या नाहीत. हा जो ग्राफ आपण इथे बघतोय, स्कोर ट्रेंड जो आपण बघतोय, जो तिथे दर्शवतोय की बरोबर फक्त पहिलं षटक सोडलं तर बाकीच्या प्रत्येक षटकामध्ये जशी फलंदाजी केली होती समोरच्या टीमनं उसरली ना तशीच चिंचपाडा संघ फलंदाजी करत चाललेला आहे. फक्त शेवटच्या या षटकामध्ये आता धावा पाहिजेत 10. त्या 10 धावा कशा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुरुवातीपासूनच हा जो ट्रेंड आहे, स्कोर ट्रेंडमध्ये आपण जो ग्राफ बघतोय तो ग्राफ सुरुवातीपासूनच बरोबर अगदी थोडाफार फरकाने पुढे चाललेला आहे. फक्त विकेट्स 3 गेलेल्या यांच्या उसरलीच्या आणि या संघाच्या म्हणजे चिंचपाडा कोहलीच्या फक्त 2च विकेट्स गेलेल्या आहेत. सचिन परदेशीच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. म्हणजे या परदेशींच्या हातात फक्त चेंडू नाही दिला अर्जुने सर, तर हे सामन्याचं भविष्य दिलेलं आहे. उसरलीकरांनी आपलं भविष्य त्याच्या हातामध्ये देऊन ठेवलेलं आहे. तर हे भविष्य आता
काय निर्णय आणेल याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. हा चेंडू सचिन परदेशींचा. हो हा चेंडू एकही धाव या चेंडूवर नाहीये बघा. उलटफेर मॅच मधले उलटफेर तुम्ही म्हणत होता तसंच होतंय इथे. हे कठीण होईल वाटतं आव्हान असं दिसतंय. 6-10चं समीकरण आणि त्यामध्ये एक चांगला चेंडू पडला. आता 5-10 येऊन ठेपलेला आहे. चलबिचलता वाढली वाटतं आता क्षेत्ररक्षणामध्ये. नक्कीच या ठिकाणी जो खेळाडू आपले नर्व्स कंट्रोल करेल ना तो खेळाडू विजयाच्या दिशेने असणार आहे हे निश्चित आहे. कारण इथे तुम्हाला तुमचा संयम, तुमचा एकाग्रता ही सर्वाधिक महत्वाची आहे. अगदी शेवटच्या चेंडूवरती देखील 10 धावा होतात, परंतु तो कॉन्फिडन्स लेवल तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हा शॉर्ट पिच चेंडू एक सिंगल काढलेली आहे, स्ट्राईक दिलेला आहे. खरं तर या अगोदरच्या चेंडूवर थोडंसं अटॅकिंग जर क्षेत्ररक्षण लावलं असतं तर सिंगल वाचवण्यामध्ये यश आलं असतं, परंतु चौकार गेला तर मग परत तिकडून पण मार बसेल. या अनुषंगाने कॅप्टनने निर्णय घेतला असेल थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवण्याचा. आता स्ट्राईक मिळतोय तो पुन्हा एकदा डेंजर बॅट्समन किरण पाटीलला. किरण खेळतोय 41 वर, म्हणजे या 9 धावा शिल्लक आहेत. 9 धावा त्यांनी जर केल्या तर त्याची पण 50 होईल. नक्कीच या ठिकाणी आता मात्र स्ट्राईक पासून स्वतःला दूर ठेवलात तर मात्र विजयापासून दूर जाण्याची वेळ देखील तुमच्यावरती येऊ शकते. परंतु स्ट्राईक का जर आपल्या हातामध्ये ठेवली ना तर या 9 धावा फार मोठं लक्ष नाही आहे या खेळाडूसाठी. अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर एका फटक्याचं काम बाकी आहे. हो, एका फटक्याचं काम बाकी आहे. या अगोदर 3 50 झालेल्या आहेत. प्रफुल्ल पाटील, विघ्नहर्ता पनवेल, अलिबाग या टीमच्या खेळाडूंना केलेल्या आहेत. तर सतीश थोरात, भूमिका 11 श्री मलंग वावंजे या टीमच्या खेळाडूंना केलेला आहे. तर सुमित 11 पडगे पनवेलच्या नयन पांचाळनं पण 50 केलेली आहे. पापडीचा पाडाचे पाहुणे विलास शेठ घरत यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अटीतटीचा सामना आहे. इथे 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. लालचंद गावंड साहेब आपला अनुभव पणाला लावतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचण्यासाठी रघु परदेशीला सहकार्य करतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा या लेफ्टी बॅट्समनसाठी. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे. त्यानंतर ऑन साइडला डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि या दोघांच्या मध्ये अजून एक खेळाडू त्यांनी उभा केलेला आहे. हा चेंडू सचिन परदेशीचा राईट आर्म राऊंड. ओ राईट आर्म राऊंड जोरात ओरडतोय रघु परदेशी. ये क्या चल रहा है भाई तेरा. लेग स्टंपच्या बाहेर खूप होता चेंडू आणि अडवला बघा. हा अडवला चेंडू रघु परदेशीनं. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय आणि आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. रघु परदेशी येऊन आता कानामंत्र देतात. पण हे ॲग्रेशन क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. अगदी फलंदाजाची जर आपण देहबोली पाहिली तर फलंदाजानं देखील ओळखले की अरे हा एक चांगली संधी होती आणि ती संधी माझ्याकडून गमावली गेली. अक्षरशः तो राग त्यानं स्ट्रायकिंग व्यक्त केला त्यानं, कारण त्याच्या ज्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला असता तर षटकार गेला असता. हो हो हो, क्या बात है, क्या बात है. परफेक्ट यॉर्कर. एलबीडब्ल्यूचं अपील बघा किती जोरात होतोय, किती नाराज होत आहेत सगळेजण. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंच अनुभवी आहेत. पंच आमचे अनुभवी आहेत. पंचांवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे. आणि एलबीडब्ल्यूला मला असं वाटतं 3रे पंच नाही तुम्हाला बोलवता येणार. त्यामुळे मेन अंपायरचा हा डिसिजन तुम्हाला मान्यच करावा लागेल. काय चेंडू टाकला, अफलातून चेंडू. काय म्हणाल तुम्ही अर्जुन सर? मी म्हणेन मॅच ऑफ द बॉल किंवा बॉल ऑफ द मॅच या संपूर्ण सामन्यातील हा सर्वात उत्तम चेंडू होता. आणि यॉर्क लेंथ नेहमी प्रभावी आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. अगदी ऑफस्टमच्या बाहेर आहे, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता सरळ. आपण बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि पंचांनी सांगितलं की हा फलंदाज बाद नाहीये. ऑफस्टमच्या खूप बाहेर आलेले बघा, बाहेर आलेले ऑफस्टमच्या बाहेर येऊन हा चेंडू मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. जोरदार अपील केला, मात्र पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही. हा चेंडू, पुढचा चेंडू सचिन परदेशी यांचा. शॉर्ट पिच चेंडू स्लो टाकला आणि चेंडू गेला मिड विकेट. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी उत्तुंग असा हा किरण पाटीलचा षटकार. मॅच में ट्विस्ट. स्लो चेंडू. एक्सपेरिमेंट मला असं वाटतं महागात पडलेला दिसतोय. म्हणजे ऍसिड बेस रिॲक्शन माहिती असेल ना केमिस्ट्री मधली, तसं
ऍसिड मध्ये बेस पडला आणि विग्रस रिॲक्शन झाली म्हणाला काय हरकत नाही. अगोदरचे चेंडू काय चेंडू टाकलेला परफेक्ट यॉर्कर, मात्र हा चेंडूवर सरळ षटकार ठोकला तो किरण पाटीलनं. नक्कीच या ठिकाणी आपण म्हणतो ना की काही वेळेला तुमची जास्त विविधता देखील अंगलट येते आणि अगदी त्याच प्रकारचं हे चिन्ह आहे. कारण ज्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करत होते, ज्या गतीनं गोलंदाजी करत होते, हे सर्वाधिक महत्त्वाचं होतं. परंतु इथे मात्र चूक केली आहे. स्लोवर ऑन पद्धतीच्या चेंडूनं सरप्राईज एलिमेंट देण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्रॉंग झोनमध्ये केलेला चेंडू फलंदाज कसा सोडणार. आणि अर्जुन सर अजूनही वेळ नाही गेली. 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि कंपल्सरी चेसिंग आहे. हा चेंडू जर मेडन काढला तर मजा येईल, परंतु ओ हा झेल होता होता सुटलाय. आणि 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 या तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे रनआउट साठी. बघूया, जर धाव पूर्ण झाली तर हा सामना जिंकलेला असेल तो कोल्ही चिंचपाडा संघानं, परंतु जर का धावचीत जर फलंदाज झाला तर मात्र बरोबरीत सामना सुटेल. 1 धाव पाहिजे असेल. बघूया, तिसऱ्या पंचांकडे आता मागणी करण्यात आलेली आहे. अतिशय चांगला सामना झाला, मात्र पैसा वसूल मॅच झाली आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झेल जर पकडला गेला असता तर मात्र 1 चेंडू 2 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. अडचणीशिवाय किरण नावाचं जे मी म्हणेन सर्वाधिक मोठा अडसळा असताना तो दूर झाला असता. परंतु आता फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जमेची बाजू म्हणजे जरी नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बाद असला तरी 1 चेंडू 1 धाव आणि त्यांचा सर्वोत्तम खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे. सर्वोत्तम खेळाडू मैदानात स्ट्राईक मध्ये आहे आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. त्यामुळे हा सामना जिंकलेला आहे तो शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोल्ही चिंचपाडा या संघानं. आणि 18 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी करणारे किरण पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. जरा जोरदार टाळ्या किरण पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अफलातून अशी फलंदाजी, सुरुवातीला सलामीला आलेला शेवटचा चेंडू तोही विजयश्री देऊन जातोय. ही बाब या कोल्ही चिंचपाडा संघासाठी फार अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. तर किरण पाटील आपलं अभिनंदन. त्याचप्रमाणे रघु परदेशी आपण चांगली फाईट दिली त्याबद्दल तुमचंही, प्रकाश कुंभार साहेब तुमचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. हॅलो.